शेती आणि शेतकरी यांच्यासाठी वरदान ठरलेल्या भीमा कृषी प्रदर्शनात गेल्या 4 दिवसात 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाली आहे। शेतकरी आणि नागरिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादामुळे हे शक्य झालं असून दिवसेंदिवस भीमा कृषी प्रदर्शनाची लोकप्रियता आणि यशस्वीतता वाढत आहे असं प्रतिपादन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं। 21 ते 24 फेब्रुवारी या कालावधीत कोल्हापुरात भीमा कृषी प्रदर्शन पार पडलं। या 4 दिवसात सुमारे 5 लाख लोकांनी कृषी प्रदर्शनाला भेट देऊन शेतीतील नवीन तंत्रज्ञान, उपकरणं, साधनं यांची माहिती घेतली। जातिवंत पशुपक्ष्यांच्या विभागाला तर अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं। शेती क्षेत्रातील नवतंत्रज्ञान, संशोधन आणि शाश्वत शेतीसाठी हे प्रदर्शन उपयुक्त ठरले। तसंच महिला बचत गटांच्या स्टॉल्सवर चांगलीच गर्दी झाली होती। त्यातून महिला बचत गटांची चांगली आर्थिक कमाई झाली असं खासदार महाडिक म्हणाले। गेल्या 4 दिवसात भीमा कृषी प्रदर्शनात 15 कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल झाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात भव्य असणारं कृषी व पशु प्रदर्शन याला गेल्या 4 दिवसामध्ये शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। काल रात्रीपर्यंत म्हणजे काल तिसरा दिवस होता, जवळजवळ 15 करोड रुपये उलाढाल झालेले आहे। खूप मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टर्सची विक्री झालेली आहे, मोटर पंप जवळ हजारोंच्या संख्येनं पंप विक्री झालेले आहे। रोटावेटर, कल्टिवेटर, पलटी, फाळ, नांगर या अवजारांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली आहे। औषधं, खतं याची मोठी विक्री झाली आहे। तांदूळ महोत्सव चालू आहे, ट्रकानं तांदळाची, हळदीची, मधाची विक्री व्हायला लागलेली आहे। बचत गटांना भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं अरुंधती महाडिकांनी जे स्टॉल्स दिलेले आहेत यामध्ये खाद्यपदार्थांबरोबर अनेक त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू ज्या आहेत, क्वालिटीच्या वस्तू आहेत, अक्षरशः ग्राहकांची झुंबड लागलेली आहे। म्हणजे परवा दिवशी एका दिवसाचा बचत गटांचा स्टॉलचा जो उत्पन्न झालं होतं तो 40 लाख रुपये होतं। सगळ्या लोकांना, आबालवृद्धांना म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत एक खूप चांगलं प्रदर्शन शेतीशी निगडीत, प्रपंचाशी निगडीत, पशुधनाशी निगडीत पाहायला मिळतं आहे। लोक खूप आनंदात आहेत आणि मोठा प्रतिसाद लोक देत आहेत। मी सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो। दरवर्षी या कृषी प्रदर्शनाला नागरिकांचा वाढता प्रतिसाद आहे। प्रदर्शनात सहभागी होऊन स्टॉल लावण्यासाठी आणि प्रदर्शन पाहायला येण्यासाठी गर्दी वाढतीये, याबद्दल चॅनल बीचे व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज महाडिक आणि सौभाग्यवती वैष्णवी महाडिक यांनी समाधान व्यक्त केलं। हे वर्ष आणि आणखीन खास जर आपण म्हणायचं झालं तर ते काही वावगं ठरणार नाही। येणारी लोक, एवढा लोकांचा ओघ आपल्या प्रदर्शनाकडे आहे, त्याचं कारण आहे की विविध जी आपण कृषी अवजार, कृषीविषयी माहिती जी मोठ्या प्रमाणात आपल्या प्रदर्शनात मिळते लोकांना, शेतकऱ्यांना, त्याच्यामुळे लोकांचा ओढ ह्या प्रदर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण खूप महिलांनी सगळे खाण्याच्या पदार्थाचे स्टॉल लावले आहेत। त्यांची फार चांगली विक्री होती दरवर्षी। मम्मींचा मोठा हात आहे त्याच्यामध्ये आणि भागीरथीच्या महिला जास्त तर पार्टिसिपेट करत असतात।